मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प निर्मला सीतारमण यांनी सादर केला। या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि समाजाच्या गरीब घटकावर लक्ष केंद्रित करण्यात आले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं। मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हे शेवटचं बजेट होतं, तर निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून 6वा अर्थसंकल्प सादर केला। या अंतरिम अर्थसंकल्पात प्रामुख्याने 4 क्षेत्रांवर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचं बघायला मिळालं। त्यामध्ये समाजातील गरीब वर्ग, महिला, तरुण आणि शेतकरी यांचा समावेश आहे। आयकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही, तर सामान्य रेल्वे गाड्यांना वंदे भारत ट्रेनच्या दर्जाचे 40,000 डबे जोडण्यात येणार आहेत। तसंच 3 नवीन रेल्वे कॉरिडॉरची निर्मिती केली जाणार आहे। लखपती दीदी योजनेची व्याप्ती 1 कोटींवरून 3 कोटी करण्यात आली आहे। स्टार्टअप कंपन्यांना 1 वर्षापर्यंत करातून सूट देण्यात आली आहे। राज्य सरकारांना विनाव्याजी कर्ज दिलं जाणार आहे। पायाभूत सेवा सुविधांवर बजेटचा 11% निधी खर्च केला जाणार आहे। संरक्षण बजेटमध्ये 11.1% वाढ करण्यात आली आहे। आशा सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणार आहे। पुढच्या 5 वर्षात सर्वसामान्यांकरता 2 कोटी तरी पीएम आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी घरांची निर्मिती केली जाणार आहे। 2 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का लक्ष्य रखा था। अब इस लक्ष्य को बढ़ाकर 3 करोड़ लखपति दीदी बनाने का कर दिया गया है। केंद्र सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पावरून दावे प्रतिदाव्यांचं राजकारण रंगलंय। सत्ताधाऱ्यांनी स्वागत केलंय, तर विरोधकांनी सडकून टीका केली आहे। सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि बलशाली भारताच्या निर्मितीचाही एक पाया हा अर्थसंकल्प आहे। विकसनशील भारत ते विकसित भारत हे पाऊल जे आहे, हे विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे। ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। हे अशा सगळ्या काही आता भूलभुलैया काढतील, अमुक आता तुम्हाला हे देणार, हे महिलांना काय आता फुकटामध्ये पाहिजे तर गॅस सिलेंडर देतील, पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील। तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार। 10 वर्ष हेच ऐकत आलोय। 10 वर्ष केलंत काय तुम्ही? आगामी लोकसभेच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र केंद्र सरकारनं लोकप्रिय घोषणांना फाटा देत गरीब, महिला, शेतकरी आणि तरुण या मतदार वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।